Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी सुकम भारती इयत्ता 8वीं जमात हश्तुम मजमून मराठी 19वां दिन है। ब्रिज कोर्स दिवस 19 दिवस 19 कौशल्य संकल्पना क्षेत्र भाषाभ्यास संकल्पना लेखन क्षमता विकसित करणे क्षमता श्रवण वाचन लेखन भाषण शब्दांच्या जाती अविकारी अध्ययन निष्पत्ती व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा योग्य वापर करतात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत, अव्यय अविकारी, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी। पहिला आहे क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। दुसरा, शब्दांना जोडून आलेल्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात। समोर वर खाली ही शब्दयोगी अव्यय आहेत। तिसरा, आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना असतात तितक्या केवल प्रयोगी अव्ययांचा प्रकार असतात, त्यांना उद्गारवाचक पण अव्यय पण म्हणतात। चौथा, वरील वाक्यातील अतिरेकी शब्द अभियान्वयी अव्यय आहेत। अभियान्वयी अव्यय दोन किंवा अधिक शब्दांना तसेच दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचं काम करतात। शिवाय, की, परंतु, म्हणजे, तरी, नी, अन हे सर्व शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात, म्हणून हे शब्द उभयान्वयी अव्यय आहेत। पहिला आहे मी धावत गेलो आणि गाडी पकडली। दुसरा, ती लगबगीने घरी पोहोचली। तिसरा, शब्बाश शब्बास असेच यश तुला मिळत राहावे। चौथा, शाळेसमोर मैदान आहे। पाचवा, अय्या किती छान दिसतेस तू। सहावा, मुलगा जलद चालतो। सातवा, पक्षी झाडावर बसतात। आठवा, किरण हुशार आहे पण अभ्यास करत नाही। अधोरेखित शब्दांची जात ओळखा। पहिला आहे उभयान्वयी अव्यय, दुसरा क्रियाविशेषण अव्यय, तिसरा केवल प्रयोगी अव्यय, चौथा शब्दयोगी, पाचवा केवल प्रयोगी अव्यय, सहावा क्रियाविशेषण अव्यय, सातवा शब्दयोगी, आठवा उभयान्वयी। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी वरील क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवल प्रयोगी अव्यय यांची उजळणी घ्यावी। वरील प्रत्येक प्रकारांची किमान 2 उदाहरणे देऊन उजळणी करावी। क्रियाविशेषण अव्यय, मी पहाटे अभ्यास करतो। कधी करतो? पहाटे। सर्वत्र अंधार दाटला। कुठे दाटला? सर्वत्र। मांजर पटकन पळाली। कशी पळाली? पटकन। नेहमी मदत करावी। कधी करावी? नेहमी। शब्दयोगी अव्यय, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। पहिला, शाळेसमोर एक झाड आहे। समोर, नदीवर पूल बांधला आहे। वर, टेबलाखाली चप्पल आहे। खाली। उभयान्वयी अव्यय, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या। रमेश आणि सुरेश नेहमी एकत्र शाळेत जातात। मी रिक्षा किंवा बसने प्रवास करतो। आभाळ दाटून आले म्हणून पाऊस कोसळला। मैथिली आली नाही कारण ती आजारी होती। केवल प्रयोगी अव्यय, हर्षदर्शक आहा वाहा वा आहा वा वा ओहो। आहा हा किती सुंदर दृश्य आहे। शोकदर्शक अव्यय, आई ग, अगई, हाय, हाय हाय, अरे रे। उदाहरण, अरे रे खूप वाईट झाले। आश्चर्यदर्शक अव्यय, आ, ओहो, अब, आहा, बापरे, ओ, अरेच्या, अब केवढा मोठा साप। प्रशंसादर्शक अव्यय, छान, वाह वाह, भले, शाबास, ठीक, फक्कड, खाशी। शाबास तू दिलेले काम पूर्ण केलेस। चला सराव करूया।
शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून किमान 3 वाक्ये लिहून घ्यावीत. येणारी जलद गाडी आहे. क्रियाविशेषण. तुला फुकट खायची सवय लागली आहे. पॅरॉल तसे उगवेल. शब्दयोगी. परवापासून शाळा उघडणार आहे. गणेश माझ्या जवळ बसलेला होता. माझी गाडी घरासमोर उभी आहे. उभ्यान्वयी. त्याचे पत्र आले आणि मी निघालो. तो येईल किंवा माधव येईल. रमेश आला पण मला भेटला नाही. पहिला, शाबास, चांगले काम केलेस बाळा. दुसरा, अरे रे, फार वाईट झाले. तिसरा, बापरे, केवढा मोठा साप. कल्पक होऊया आव्हाने. कारण म्हणून मागे जवळ गटागटा हळूहळू. अरे रे, अब वाक्य तयार करा. तेथे कार माझे जुळतील. तेथून नदी वाहते. काल शाळेला सुट्टी होती. परमेश्वर सर्वत्र आहे. रस्त्यातून जपून चालावे. तो वाचताना नेहमी अडखळतो. मी अनेकदा बजावले. अय्या, इकडे कुठे तू. अरे रे, काय दशा झाली त्याची. चुप, एक शब्द बोलू नको. आहा, किती सुंदर फुले. त्याच्या घरावर कौले आहेत. टेबलाखाली पुस्तक पडले. सूर्य ढगामागे लपला. देवासमोर दिवा लावला. शाळेपर्यंत रास्ता आहे. विजे चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आंबा व फणसी कोकणातील फळे आहेत. जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल. तो म्हणाला की मी हरलो. वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नहीं. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.